तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आला बेंद्र सण आला आणि बेंद्राची तयारी बघा. तर आपल्याकडे तर पावसाळा चालू झाल्यानंतर हा पहिलाच सण येतो आणि पावसाचे दिवस आणि खमंग असा सगळीकडे दरवळणारा वास. तर आपण पूर्वी ना फक्त गोड चकल्या असतात ना त्या बनल्या जायच्या आणि तिखट चकल्या आणि करंजी एवढंच काही ते आपण बेंद्रासाठी बनवत होतो. पण अलीकडे ना जशी दिवाळी साजरी होते ना तसं सगळेजण सण हा साजरा करतात. सण कुठलाही असो, सगळे रव्याच्या लाडू, ते कळीचा लाडू, बेसनाचा लाडू याच्या सगळे परत आणि परंपरा चालू झाली की दिवाळीचं जसं फराळ करतो ना आपण तसंच सगळं आता करायला लागले. तर मी काही जास्त करणार नाही आहे. मी फक्त करंजी, चकली, तिखट चकली, गोड चकली आणि फक्त मला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू बनवणार आहे. तर आज मी करंज्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर इकडे मी 1.5 किलो मैदा आणलेला आहे आणि सकाळी ना थोडा रवा म्हणजे जवळपास 200 ग्रॅम असेल इतका रवा मी 1-2-3 तासापूर्वी ना भिजत घातलेला होता पाण्यामध्ये. आणि आता त्या जे मी मैदा आणलेला आहे दुकानातून तो चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल गरम करून घातलेलं आहे, मीठ घातले आणि तो रवा जो भिजत घातला होता तो घालून थोडं पाणी घेऊन पाण्याच्या अंदाजानुसार हे मी सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे. आणि रवा भिजल्यामुळे ना मी लगेचच 5 मिनिटात मी करंज्या बनवायला घेतल्या. जास्त वेळ लागला नाही, इन्स्टंटच घेतलेल्या आहेत. अजिबात मी भिजायला ठेवलं नाही पीठ. 5 मिनटं पण नसेल बघा ठेवलेलं, लगेचच लाटायला घेतले. पण खरंच सांगते एकच नंबर करंज्या झालेल्या आणि लाटतानाही दमवलं नाही आणि तळतानाही दमवलं नाही. तर इकडे मी सारणामध्ये ना आपण कोल्हापूरकर फक्त सारणामध्ये खोबऱ्याचा किस आणि साखर बारीक वाटलेली आणि चवीपुरतं वेलदोडे वगैरे असं टाकतो. तर तसंच मी इकडे हे बनवलेलं आहे, सारण बनवलेलं आहे. खोबऱ्याचं किस, साखर बारीक वाटलेली आणि थोडंसं वेलदोडे असं याचं सारण मी बनवलेलं आहे. आणि ते इकडे अर्णव मला भरून देत होता चमच्याने आणि मी ते त्याचं तोंड बंद करून त्याची करंजी करून ते मी कट करत होते. आणि इकडे रियाने बघा मस्त अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या होत्या. तिलाही छान आता पहिल्यांदाच जमायला लागले सगळं लाटायला. ती आता पहिलीत गेली आणि खूप छान खरंच तिनं लाटली होती. आणि श्यामल, मी, जानू आणि अर्णव यांनी सगळ्यांनी थोडी मदत केली, त्यामुळे झालं बऱ्यापैकी लवकर आवरलं. तर इकडे मी म्हटलं आता गॅसची तर तुम्हाला माहितीच आहे कसं काय चालू आहे. मिळालं तर मिळतं, नाही मिळालं तर काहीच नाही मिळत. त्याच्यापेक्षा म्हटलं चूल आहे, पाऊसही नाही आहे आज, त्यामुळे अंगणातच आपण चुलीवरतीच तळून घेऊया म्हणून सगळं बागेतच घेऊन गेले मी. ते कढई मोठीच ठेवली होती, लोखंडाची कढई आहे, त्यामुळे म्हटलं 1-2 किलो तेल त्याच्यामध्ये मावलं. आता आपल्याला चकली वगैरे त्यातच तळायची म्हटलं, त्यामुळे चालते त्याच्यामध्येच तळून घेऊया. तर इकडे मी पेपर असे करून 4-5 पेपर भरले होते ते आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या करंज्या होत्या. थोड्या करून एकदम म्हणजे एका वेळी 7-8 करंजे तर त्याच्यामध्ये बसत होत्या, त्यामुळे म्हणजे झटपट आवरायला मदत झाली. छोटी कढई ठेवली असती तर ते काय लवकर आवरलं नसतं. त्यामुळे जानू तिकडे स्वयंपाक बनवत होती, तोपर्यंत म्हटलं की मी हे करून घ्या. तिनं एक बाजू उचलली आणि मी म्हटलं मी हे करून घेतो. तर उद्या बघूया की म्हणतीये चकल्या करायच्या, बघूया कसं होते. उद्या लग्नाच्या कार्यक्रमाला एका ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे तिकडून आल्यानंतरच काय ते आता निर्णय घेतला जाईल पुढचा. तर इकडे मस्त अशा बघा करंज्या कशा टम्म अशा फुगलेल्या आहेत रवा घातल्यामुळे. पण रवा ना आपल्याकडे एकीकडे ना घातला म्हणजे एक करंजीमध्ये दिवाळीमध्ये मी बघितले बऱ्याच ठिकाणी की घातला म्हणजे हो म्हणून ना त्यामध्ये रवा घातला जातोय आणि मग त्या करंजीचा ना वास येतोय असं खाताना. तसं न करताना थोडासा फक्त चवीपुरता रवा कशासाठी घालायचा, फक्त करंजी ना क्रिस्पी होण्यासाठी आपण त्यासाठी त्यामध्ये रवा थोडासा घालायचा असतो. एक ठिकाणी रवा जास्त झाला की मग ते स्मेल आली की खाताना बरं नाही वाटत, त्यामुळे फक्त मी किंचितसा थोडासा घातलेला आहे. 1.5 किलोच्या मैद्यासाठी मी फक्त 200 ग्रॅम्स रवा वापरलेला आहे इकडे. आणि मी थोडंसं लालसर काढते कारण त्याच्यामध्ये रवा आहे आणि मग नुसत्याच पांढऱ्या शुभ्र काढल्याने त्या खाताना कच्च्या लागल्या असं नको. दिसायला चांगलं दिसण्यापेक्षा खायला चांगलं असलं तर ते बरं असतं, त्यामुळे मी थोड्याशा लालसर काढलेल्या आहेत. आणि खरंच सांगते एकच नंबर झाल्या होत्या. त्यामुळे काढताना तळताना तुम्ही ही अशाच काढा, एकदम व्हाईट कलरमध्ये काढायला जाऊ नका, जेणेकरून ते नंतर कच्चं राहतं आणि सगळ्यांचं मग नंतर थोड्या दिवसानंतर ते वास पण यायला लागतो आणि मग पोट पण बिघडतं. त्यामुळे भाजताना व्यवस्थित काळजी घेऊन भाजा. तर इकडे बघा 4-5 पेपर भरलेले होते आणि मी थोडे करून तळत होते. तर हे बघा 7-8 प्रत्येक वेळेला बसत होत्या आणि लालसर रंगावरती खरंच खूप छान दिसायला, खूप छान आणि टम्म अशा प्रत्येक करंजी फुगली होती, अजिबात मऊ पडली नव्हती. आणि खरं सांगते की करायला आम्हाला खूप म्हणजे वेळ लागला आणि तळण्यासाठी तर मी मध्ये गॅप जवळपास 1 तास 1.5 तासाचा गॅप ठेवला होता, कारण तळण्यासाठी वेळ झाला मला. आणि करून झाल्यानंतर 1 तासानंतर जवळपास मी तळायला घेतलं होतं आणि थोडंसं ते असं वाळल्यासारखं झालं होतं करंज्या. तर ही बघा प्रत्येक करंजीशी फुगली होती, अजिबात तेल ओढून घेतलं नव्हतं, अजिबात तेलकट दिसत नव्हती. आणि
आणि आरुने करंजी खाऊन मला इकडे रिॲक्शन दिलेली आहे. एक त्यानं करंजी खाल्ली, त्याला खरंच खूप आवडली म्हणून त्याने दुसरी घेतली. सहसा त्याला करंज्या आवडत नाहीत. आम्हाला चहातून खायला खरंच खूप आवडतात करंज्या, पण त्याला नाही आवडत, त्याला बिस्किटच लागते. पण का पहिल्यांदाच त्यांना गरम गरम करंजी खाल्ली आणि त्याला खरंच आवडली. आणि इकडे टप्पी पण आली होती. टप्पीला पण आमच्या करंज्या आवडतात. ज्या वेळेस मी करेल, कुठलाही सण असेल आणि आपण करंजी करेल त्यावेळी तिला नक्की आवडेल. बाकी काय नाही आवडत, पण तिला लाडू आणि करंजी नक्की आवडते. तर तिनंही खाल्ली बघा, तिलाही आवडली म्हणजे माझ्या करंज्या मस्त झाल्यात असं मला तर वाटतंय. तुम्हाला माझ्या करंज्या कशा वाटल्या केलेल्या नक्की मला कमेंट करून सांगा हां. तर एक एक करून सगळ्या करंज्या थोड्या 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 होत होत्या माझ्या करायला. जवळपास मला अर्धा पाऊण तास गेला तळण्यासाठी एवढ्या करंज्या. आणि तळेल तसं मी इकडे पातेल्यामध्ये कागद घालून त्याच्यामध्ये ठेवत होते, जेणेकरून काय असेल एक्स्ट्राचं तेल ते शोषून घेईल. पूर्वी ना मी लहानपणी माझ्या पाहिलं होतं की आपल्याकडे बुट्टे असायचे बघा, आणि त्याच्यामध्ये मम्मी ना पिंजर वगैरे ना घालायचे त्याच्यामध्ये ना ते आपण तळलेलं सगळं काढून ठेवायचे. आता बघितलं तर आमच्या आसपास पण कुठं पिंजर नाही आहे. पिंजर म्हणजे ते भाताचं असते ना उरलेलं गवत, ते तसंच ते त्याला पिंजर बोलतात. तर ते पिंजर इथं मला तरी वाटत नाही इथं कुठे असेल. म्हणजे शेजारी पाजारी पण आता ते नाही, कारण प्रत्येकानं आपली जनावरांच्यासाठी शेतामध्ये घर बांधलेले, त्यामुळे ते तिकडंच असतं. आणि आमची तर काही जनावरं नाही आहेत, त्यामुळे आमच्या तर काही विषयच येत नाही बघण्यासाठी. तर हे बघा, एककडे पातेलं भरले आणि दुसरीकडे थोडंसं काढलेलं. तर सगळ्या तळून झालेले आहेत. आता आतमध्ये नेऊन ठेवायच्या. आता थंड करून मगच ना त्या डब्यामध्ये भरायचे. इकडे 4-5 थोडंसं लिकेज होते, त्या मी शेवटला टाकल्या होत्या, जेणेकरून ते टफीला वगैरे आवडतात, त्यामुळे पिल्लांना वगैरे घालता येईल म्हणून ते शेवट मी टाकल्या. मध्ये काढून हाताला येईल तशा मी बाजूला करून ठेवल्या होत्या त्या, कारण सगळं तेल खराब व्हायला नको. आता थोडंसं बघा तुम्हाला दिसत असेल तेलामध्ये पडले, पण नंतर ते मी काढून घेईल चकली करताना, त्यामुळे शेवटच तळल्या, मात्र नको म्हटलं करायला, आणि ते शेवट तळून घेतल्या. इकडे संध्याकाळचं वातावरण मस्त झालं होतं, चांदण्या बघत अगदी मी तळत होते, त्यामुळे भारी वाटत होतं संध्याकाळचं. हां, थोडासा धूर लागत होता, पण तेवढं चालतंय, तेवढं चालायला पाहिजे की हो. तर इकडे झाले बघा करंज्या, घेऊन आले आतमध्ये. तर जानू आमची स्वयंपाक करत होती, बाकीचं सगळं तिचं आवरलं होतं, तिने चपात्या करायला घेतल्या होत्या. आणि हल्ली जानू आता सगळं स्वयंपाक बनवायला लागली आहे. तर इकडे तिने वांग्याची छान अशी भाजी करून ठेवली होती. मलाही जमत नाही अशी तिने भाजी बनवली होती, छान अशी आमटी केली होती. भात थोडासा शिल्लक होता सकाळचा, त्यामुळे चपाती भाजी आणि आमटी तर तिने बनवली होती. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.